आहे। नाशिकच्या पवननगर परिसरामध्ये गॅस गळती झालेली आहे। पाण्याच्या पाईपलाईनचं खोदकाम सुरू असताना गॅसची पाईपलाईन फुटली आहे। नाशिक पोलीस महापालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झालंय। MNGLच्या पाईपलाईन मधून होणारी गॅस गळती थांबवण्याचा प्रयत्न केला जातो। आज आपण पाहतोय नाशिकमध्ये गॅस गळती झालेली आहे। पाण्याच्या पाईपलाईनचं काम सुरू असताना गॅसच्या पाईपलाईनला धक्का लागला आणि त्यामुळे त्या पाईपलाईनमधून गॅस गळती झालेली आहे। संबंधित ठिकाणी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी सोबतच पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा पोहोचले। प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील घेऊया। किरण, विक्रम, खरं तर पाण्याची पाईपलाईन खोदण्याचं काम सुरू होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर MNGLची जी पाईपलाईन आहे ती या दरम्यान फुटली आणि त्याच्यामुळे गॅस गळती सुरू झालेली आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तात्काळ MNGLच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं। त्यानंतर अग्निशमन दलाची वाहनं असेल, मनपाचे कर्मचारी असतील आणि त्यासोबतच पोलीस प्रशासन यांच्या मदतीने आता ही गॅस गळती रोखण्याचं काम केलं जात आहे। महत्वाची बाब म्हणजे पाईपलाईनचं खोदण ज्यावेळेला काम सुरू होतं त्यावेळेला हा संपूर्ण प्रकार घडलाय। माती बुजवण्याच्या या सगळ्या प्रयत्नामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। आता या प्रकरणाच्या दरम्यान जे MNGLचे अधिकारी आलेले आहेत त्यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणात आता जे खोदकाम केलं जात होतं त्याची परवानगी घेतलेली आहे का, याशिवाय विविध प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तपासणी करून पुढची कारवाई केली जाणार आहे। मात्र गॅस गळती सुरुवातीला रोखण्याचं काम आता सध्याच्या घडीला सुरू आहे। बरं, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।